क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आपल्याला। भूषण या शब्दाचा अर्थ आहे दागिना, अनमोल दागिना हे भूषण। पाहूया आपल्या संघासाठी भूषण याला अनमोल कोहिनूर डायमंडगत त्याला कामगिरी करावी लागेल। ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे भूषण। भूषण याचा सामना करेल तो पवारवाडी संघाचा सलामीचा फलंदाज राकेश। काय गोलंदाजी करतोय भूषण, चेंडू हाताळतोय काय भूषण। व्हेरिएशन आहे गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये। चेंडू खालती राहिला, राकेश परिपूर्ण बीट झाले, पण तेवढ्याच ताकदीनं फटका मारला लेग साईडला आणि एक धाव सहजरित्या पूर्ण। खराब क्षेत्ररक्षण मनोज जाधव यांचं। कधीतरीच खेळायला येतात मनोज जाधव, आज सुट्टीवरती आलेत। भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू आहे। हातात त्यांच्या बंदूक असते, चेंडू नसतो, त्याच्यामुळे चेंडूची त्यांना सवय नाही। रणजी दांडी गुल, दांडी गुल। जरी झेल सोडला, जमिनीला दान केला, तरी पण भूषण याच्यामध्ये क्षमता होती की रणजितची दांडी गुल करण्याची क्षमता होती या गोलंदाजामध्ये। काय गोलंदाजी करतोय गोलंदाज भूषण, नावाप्रमाणे नावाला साजेल अशी गोलंदाजी केली या गोलंदाजाने। पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं। आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळले गेले आणि 3 धावा खर्च केल्या आणि एक आयकॉनिक खेळाडू रणजित विकेटचं पतन केलं आणि त्यांना परत पवेलियन मध्ये माघारी पाठवलं। नैराश्य पाहायला भेटतंय रणजित याच्याकडून। मोठी खेळी खेळता आली नाही रणजित यांना, खरंच मानावं लागेल या भूषणला। रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला हा संघ, दूरवरूनचा प्रवास, आंबा घाट फोंडा या घाटातून करून आलेला प्रवास हा संघ आज गुरुदत्त स्टेडियम होती पाहायला भेटतोय। तर दुसरी बाजूला आंबेनळी घाटातून आलेला संघ, रायगड जिल्ह्यातील मोरबा पवारवाडी। आम्ही देखील कमी नाही। विजय नवीन फलंदाज, विजय एक आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे। विजय बकासूरगतच बॅटिंग करतो असा विजय आहे। वाऱ्याचा वेग, वाऱ्याची झुळूक पाहायला भेटली आज। कालच्या दिवसामध्ये परिपूर्ण स्थिरावलेला वारा आणि हा कडक शॉट बॅट मधून निघाला विजय याच्या, आणि तेवढंच कडक क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला। कव्हरच्या दिशेला मारलेला हा क्रिकेटचा प्रॉपर फटका पाहायला भेटला विजय याच्या बॅटमध्ये। मला वाटतं विजय हे विराट कोहलीचे नक्कीच फॅन दिसत आहेत। त्यांच्या जर्सीवरती 18 हा जर्सी क्रमांक लिहिलेला आहे। 5 चेंडू झालेत, पंच 1 चेंडू बाकी आहे। 5 झालेत, 5, 1 चेंडू बाकी आहे। आतापर्यंत पहिला चेंडू वाईट चेंडू होता। 5 चेंडू हाताळले गेलेत भूषण यांच्याकडून। सलामीला आलेला फलंदाज राकेश अजून तटस्थ उभा आहे आणि तटस्थ उभं राहूनच खेळावं लागेल। मोठी धावसंख्या उभी करावी लागेल। समोर देखील एक तुल्यबळ संघ आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी। भन्नाट वेग पाहायला भेटला याच्या चेंडूत। एका षटकानंतर संघाची स्थिरावलेली धावसंख्या 4 या अंकावरती। खरंच भूषणने नावाप्रमाणेच षटक हाताळलं। हाच तो भूषण। गुहागर या तालुक्यातून आलेला गुहागर हे पर्यटनासाठी मानलेलं एक महाराष्ट्रातील स्थळ आहे, पर्यटन स्थळ। तिथे बीच पाहायला भेटतात, तिथे फॉरेनर्स या बीचवरती येतात। तेच गुहागर हे गाव आणि त्या गुहागर गावातून आलेला हा संघ, बेलदार समाजाचा संघ। गोलंदाजाचं नाव रमन। क्या नाम है रमन। देखते हैं गोलंदाज सामने रमन क्या करते हैं। आगे धाकड़ बल्लेबाज है विजय, मैन फ्रॉम मानगाव। जर विजय याने जर सलगचे 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर राकेश जाधव यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे।
पारितोषिकांचा वर्षाव आणि वर्षावच आहे. चला सामना 20 मिनिटात उरकायचा आहे. आतापर्यंत 5 मिनिटात पहिलं षटक हाताळलं गेलं. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. चला स्पीडअप घ्या. रमन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळला रमन यांनी. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा बॉलिंग एंड कडून गोलंदाज रमन याचा सामना करेल तो विजय. आणि हा फुलटॉस चेंडू आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. संघासाठी 2 धावा वाचवल्या. या क्षेत्ररक्षकाने अशी क्षेत्ररक्षण करणं काळाची गरज आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण. विजय आपल्या नावामध्येच विजय लिहिला गेला आहे. संघाला देखील विजयच मिळवून द्यायचा आहे. आपण देखील दूरवरून आला आहात आणि आपल्या नावाला साजेल अशी खेळी करावी लागेल. जरी तुम्ही विराट कोहलीचं फॅन असला तरी पण तुम्हाला तुमच्या नावाला साजेल अशीच खेळी खेळावी लागेल. फील्डमध्ये पुन्हा एकदा बदल. मनोज हे लेग साईडच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या. पुन्हा एकदा रमन याचा सामना करेल विजय. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज रमन. उत्कृष्ट षटक हाताळण्याचं काम करतोय तो रमन. चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला आहे. विजय यांना थांबवण्याचं काम केलं आहे ते रमन यांनी. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. कधी स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू हाताळतोय. फुलटॉस चेंडू आणि फुल समाचार आणि षटकार. पहिलाच षटकार आला विजय याच्या बॅटमधून. जमिनीला फ्लॅट पॅरलल असा षटकाराला विजय. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 12 या अंकावरती. विजय याला थांबून खेळावं लागेल. मोठं फटकं मारावे लागतील कारण की 24 चेंडूंचाच खेळ आहे आणि 24 चेंडूतच आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रमन, क्या नाम है रमन. देखते हैं रमन क्या करते. सामने बल्लेबाज विजय आणि फुल चेंडू आणि नो चेंडू. आत्ताच्या 3 धावा. नो चेंडू. फ्री हिट आहे विजय यांना. हात मोकळा करण्याचा चान्स दिलाय रमन यांनी. पुरेपूर फायदा घ्यावा लागेल विजय यांना. चला फ्री हिटचा चेंडू आहे. फायदा घ्यायचा आहे विजय याला. आणि गोलंदाजाने गोलंदाजी करताना कोणत्याही खेळाडूने बोलायचं नाही. हा डेड चेंडू आहे ना पंच. ओके. चला आयोजक आपण थोडं साईडला जाऊन बोलत जावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलिंग एंड कडून गोलंदाज सज्ज आहे रमन याचा सामना करेल तो मोरबा पवारवाडीचा विजय. फुलटॉस चेंडू आणि फुल वसूल केला. षटकार. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला विजय यांनी. ताकद आहे या खेळाडूमध्ये. मोठे फटके मारण्याची ताकद आहे. चला स्पीडअप घ्या. वाऱ्याची हलकीशी झुळूक पाहायला भेटते या गुरुदत्त स्टेडियमवरी. सातारा जिल्हा सातारा असोसिएशनच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला आज रविकांत चव्हाण सर पाहायला भेटत आहेत. एक उत्कृष्ट पंच जिल्ह्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत असतात ते पंच आज आपल्या भेटीला आलेले आहेत. पुन्हा एकदा रमन यांचा सामना करेल तो विजय. मिसफिल्ड यष्टीरक्षकाकडून आणि या 2 धावा. एक वाईटची धाव, अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. ज्याच रमनने सुरुवातीचे 3 चेंडू उत्कृष्ट हाताळले आणि नंतरचे 3 चेंडूवरती आक्रमणच करण्यात आलं. समोर राकेश. काय व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे.
आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती खेळवतोय आणि 2 षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ते 23 या अंकावरती जाऊन पोहोचली 23. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय? गुहागर या संघाकडून. चला 10 मिनिटाचा वेळ झाला आहे. 10 मिनिटात बरोबर 2 षटकं हाताळायचे आहेत गुहागर संघ. चला स्पीडअप घ्या. सामना 4 षटकांचा आहे आणि प्रत्येकी 4 गोलंदाज वापरायचे आहे. चला गोलंदाजाचं नाव सांगा. यश. पाहूया यश काय करतोय. नावाप्रमाणे मगाशी देखील यश चिंचणी खटाव संघाकडून पाहायला भेटला. खरोखरच आपल्या संघाला नक्कीच त्याने यश मिळवून दिलं. पाहूया हाच गुहागरचा यश. यश काय करतोय बघूया. चला ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज यश याचा सामना करेल तो विजय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. 1 धाव सहजरित्या पूर्ण. क्षेत्ररक्षक तिथे धावून उत्कृष्ट अशी फेकी आणि 2च धावावरती समाधान मानावं लागेल विजय यांना. आक्रमणच करावं लागेल विजय यांना. मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या मोठी उभी करावी लागेल. समोर देखील तितकाच ताकदीचा आणि दिग्गज खेळाडूंचा मातब्बर संघ आहे गुहागर. गोलंदाजी यश. हाफ ट्रॅकर, पण हाफ ट्रॅकरचा खरपूस समाचार घेता आला नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. रमण चेंडू खाली उत्कृष्ट अशी फेकी केली. रमण यांनी यष्टीरक्षक यांच्या हातात जाऊन स्थिरावला चेंडू. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 27. विजय वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळी खेळतोय. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज यश. पाहूया पुढे देखील आक्रमक फलंदाज आहे विजय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. निर्धाव चेंडू. आक्रमणच करतोय तो यश. पुन्हा एकदा गोलंदाज यश ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. समोर विजयची आज बॅट काही बोलेना. पाहूया विजयला बॅट चालवावीच लागेल आपली. आणि पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा षटकाराने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 33. जिथे झेल सोडला तिथेच बदल पाहायला भेटला. आक्रमक खेळाडूचा झेल सोडला गेला मनोज जाधव यांच्याकडून. चला लहान मुलांनी चला लाईनमनच्या बाउंड्री लाईनमनच्या रूपात उभं राहायचंय. चेंडू पटकन मैदानात पाठवून द्यायचा. सामन्याला वेळ करायचा नाही. भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम दिवस आहे बेलदार प्रीमियर लीगचा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारलेला हा फटका. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट अशी फेकी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 3 क्षेत्ररक्षक परंतु चोरटी. पुन्हा एक धाव. आत्ताची 5 धावा. 2 धावांनी संघाची वाढलेली धावसंख्या झाली आहे ती 35 या अंकावरती पोहोचली धावसंख्या. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे यश. पाहूया यश काय करतोय. विजय देखील समोर आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. वाईट चेंडू. पंचांचे 2 हात जमिनीलगत. एक एक्स्ट्रा मध्ये धाव. संघाची वाढती धावसंख्या झाली ते 36. तिसरं षटक प्रगतीपथावरती. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो यश. फुलटॉच चेंडू आणि फुल वसूल केलाय. समोरच्या दिशेला मारलेला हा षटकार. विजय याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. षटकाराने सांगता केलेली आहे. जुना चेंडू मैदानात दाखल. चला स्पीडअप घ्या मैदानात. खेळाडू आतापर्यंत 3च षटक खेळलेत परंतु घामाघाम झालेत.
आणि कसं काय खेळतात विचार करा. आपण 4 षटक तटस्थ उभं राहू शकत नाही. IPL मध्ये 20 ओव्हरचा सामना खेळाडू उभं राहून खेळतात. आपल्या इथं 2 ओव्हर खेळलं की लगेच पाणी पाहिजे, कोल्ड्रिंक्स हवंय त्यांना. आपल्या इथल्या खेळाडूंना लगेच कोल्ड्रिंक्स पाहिजे. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे विजय. पाहूया विजयला आपल्या नावाप्रमाणेच खेळावी लागेल आणि तशीच खेळी खेळतोय. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. आतापर्यंत विजयचा जर विचार केला तर 13 चेंडू 35 धावांची खेळी खेळतोय. गोलंदाजाचं नाव काय? मयूर. मयूर याला टेनिस विश्वातील मयूर वाघमारेगत गोलंदाजी करावी लागेल. मयूर बघितला असेल तुम्ही, रत्नागिरी जिल्ह्यात आलेला खेळाडू आहे मयूर वाघमारे. टेनिस विश्वातील एक भन्नाट वेग आहे त्या मयूरच्या गोलंदाजीत. तशीच कामगिरी करावी लागेल मयूर तुम्हाला देखील. जाधववाडी संघाचे नातू आहेत ते, जाधववाडी गावचे नातू आहेत ते, जाधववाडी गावातील नातू. ओव्हर द विकेटचा मारा सज्ज. मयूर यांचा सामना करेल राकेश. लेग साईडच्या दिशेला मारलेला फटका. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मनोज यांच्याकडून. त्यांना चेंडूची सवय नाही, त्यांना फक्त रायफलची सवय आहे हातामध्ये. देशाच्या बाउंड्रीवरती ते काम करत असतात, परंतु मैदानातील बाउंड्रीवरचा त्यांना अंदाज नाही. अजून येईल अंदाज काहीच दिवसात येईल. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज मयूर. याचा सामना करेल तो विजय. खोलवरती पद्धतीने हाताळलेला चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. एक उदयनमुख खेळाडू आहे मयूर. काय चेंडू हाताळतोय तो मयूर. खरंच मयूरनं ऐकलं असेल, मी प्रथमच सांगितलं होतं मयूर वाघमारेगतच कामगिरी करावी लागेल. स्कोर हा 43 वरती थांबलेला आहे, स्थिरावलेला आहे, थांबवला आहे. लेदर क्रिकेट वरती खेळणारा खेळाडू विजय याला उदयनमुख खेळाडू आहे मयूर. परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. गली रिजन मध्ये चेंडू पडला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण थांबवण्याचं काम केलं या विजयला मयूर याने. जे शेवटचं षटक असतं, जे हाणामारीचं षटक असतं, त्या षटकामध्ये धावांचा भरपूर पाऊस पाडावा लागतो, परंतु त्याच षटकामध्ये या उदयनमुख खेळाडूने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 2च धावा खर्च केला. काय गोलंदाजी करतोय हा मयूर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट झेल घेतला रमन यांनी. राकेश याची खेळी समाप्त केली. जबरदस्त षटक हाताळतोय एक उदयनमुख खेळाडू आहे मयूर. मयूरला मी बोललेला ऐकला असेल आणि त्यांनी मयूर वाघमारेगतच कामगिरी केली. गोलंदाज मयूर याच्यासाठी संदेश जाधव साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. 100 रुपयाचं पारितोषिक इथं पुकारलं जाणार नाही. आपण बेलदार समाजातील आहोत. 500च्या वर बोलायचंय. काय बोलायचंय ते. आता जर मयूर यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपये बक्षीस आहे. 100-200ची भाषा बोलायची नाही. लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका. मनोज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव एका धावेवरती थांबवलं. तोफ पाठीमागच्या विकेटला 200 रुपये आलेत, पण इथून पुढे सर्वांनी लक्ष ठेवा. हा चेंडू झाल्यानंतर तुम्हाला नियम सांगतो एक बेलदार समाजाचा. उत्कृष्ट असा चेंडू हाताळला. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. पुरेपूर थांबवलं गेलं षटक आणि 4 षटकानंतर संघाची 45 धावसंख्या झाली जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. जेवढं सोपं तेवढंच अवघड समीकरण आहे. मयूर याचा जर विचार केला गेला तर या मयूर याने फक्त 3च धावा खर्च केल्या आणि एका विकेटचं पतन घेतलंय. चला मोरबा पवारवाडी, तुम्हाला बक्षीस आलंय. मयूर तुम्ही रोख पारितोषिक घेऊन जायचंय आमच्या समोरून. 3च धावा खर्च केल्या मयूर आणि मोरबा पवारवाडीचा संघ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय आणि गुहागर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करायची त्वरित. आपल्याकडे वेळ कमी आहे. आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे आहेत. पंच जुना चेंडू इकडे टाका. चला एक शिल्लक ठेवा तुमच्याकडे.
आणि इथे बसलेल्या सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आहे की 100 आणि 200 रुपयाचं पारितोषिक इथं पुकारलं जाणार नाही, कारण की आपण बेलदार समाजातील खेळा आहोत आणि आपण बेलदार समाजागतच दाखवायचंय. आणि नियम आहे ऑनलाईन दाखवलं ऑनलाईन पाठवलं असेल तर आम्हाला स्क्रीनशॉट दाखवा. इथे मयूर याला संतोष जाधव साहेब सातारा पोलीस यांना भाचे आहेत त्यांचे, त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आले. पुन्हा एकदा नियम सांगतोय 100-200 रुपयाचं इथं पारितोषिक पुकारलं जाणार नाही. 500 रुपयाच्या वरती काय असेल ते जाईल आणि जे इथे रोख टेबलला माझ्या हातात द्यायला लागेल पारितोषिक. ऑनलाईन असेल तर इथं स्कॅनर आहे माझा, माझ्या स्कॅनरवर पाठवा. मी फलंदाज गोलंदाजांना पाठवू शकतो पैसे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मोरबा पवारवाडी इथं घसा तोडून सांगायला लागतंय 100-200 रुपयासाठी इतका अनमोल आवाज मी वायाला जाऊ देणार नाही. चला डीजे केतन फाळके, चला या जरा डीजे ऑपरेटिंगचं काम पाहायचंय, तुमचं सहकार्य आहे कमिटीला. चला सलामीची जोडी आणा, आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा बापू. चला विजय त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. गुहागर संघ होते. गुहागर संघाकडून आपला 12वा खेळाडू पाठवा. आतापर्यंत तुम्हाला 10वा पुकार आहे, सहकार्य करा, नाहीतर मला टोपन त्यांची निकनेम त्यांचं मी ठेवू शकतो. एकाचं नाव ढवळ्या आणि दुसऱ्याचं नाव पवळ्या. चला आतापर्यंत भरपूर सहकार्य केले तुम्हाला. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला असंच म्हणावं लागेल. चला ढवळ्या आणि पवळ्याची जोडी मैदानात दाखल. स्ट्राईकला फलंदाज आहे तो रमन, नॉन स्ट्राईकला आहे तो चेतन आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आहे तो नागेश. सामना स्टार्ट करा. 20 मिनिटात 4 षटक हाताचे टाइम चालू झालेला आहे. 10:45 झालेला आहे. पहिला चेंडू नागेश यांचा, वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. सातारा क्रिकेट असोसिएशनचे पंच रविकांत चव्हाण सर आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला दिवसभर पाहायला भेटणार आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. नागेशाचा सामना करेल तो रमन. हलक्या हाताने कव्हरला मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. निर्धाव असा चेंडू हाताला गेला नागेश याच्याकडून. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. आयकॉनिक खेळाडू म्हणून आज मोरबा पवारवाडी या संघामध्ये खेळताना दिसतोय आपल्याला. दौंड या गावचा खेळाडू आहे. दौंड या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. तालुका दौंड.
एकीकडे रायगड जिल्ह्यातून आलेला संघ तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला संघ आहे. चला नागेश याचा सामना करेल ते रमण आणि हा समोरच्या दिशेला मारलेला पहिलाच षटकार. आक्रमण केलं नागेश याच्यावरती. पहिलाच खातं खोललं गेलंय. रमण यांनी षटकाराने दाखवून देतोय नागेशांना, तुम्ही जरी आयकॉन असला तरी आम्ही देखील कमी नाही, आमच्यात देखील क्षमता आहे तुमच्यावरती आक्रमण करण्यासाठी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज नागेश याचा सामना करेल तो रमण. व्हेरिएशन 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 लेगबाई स्वरूपात आलेली एक चोरटी धाव. बॅटची कडा आहे, एक धाव भेटली. रमण यांना आता स्ट्राईक वरती फलंदाज आला आहे तो चैतन्य. चैतन्य याला ऑल इंडिया दर्जाचा खेळाडू टेनिस विश्वामध्ये आहे चैतन्य पाटील. त्याच्या नावाला साजेल अशी खेळी खेळावी लागेल चैतन्यला देखील. आणि पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला, हा जमिनीला झुळूक देणारा षटकार. धन्यवाद डीजे. चला गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज नागेश आणि याच्यावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच केलं गेलंय. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह केला परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विजय आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण मिसफिल्ड झाली विजय यांच्याकडून. पाहूया स्ट्रायकर गोलंदाज आहे आणि नावाला साजेल अशी कामगिरी केली गेली नाही नागेश याच्याकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल जमिनीला दान केला रोहिदास यांनी, ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्यांनी जमिनीला दान केला आणि चैतन्यचा झेल गमावला गेला. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 17. एका षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 17. पाहूया कोणत्या संघाला खतरा लागतोय तो. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. आजचा हा अंतिम दिवस मेगा फायनल पाहायला भेटणार आपल्याला आज. बेलदार प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि या पहिल्या वर्षातील आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला रत्नागिरी तर दुसरीकडे रायगड. दोन्हीही कोकण विभागातून आलेलेच खेळाडू आहेत. चला गोलंदाजाचं मोरबा पवारवाडी संघ गोलंदाजाचं नाव विशाल. विशाल पवार, मॅन फ्रॉम मानगाव. विशाल, तुमच्या गावचा एक टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू माहीत असेल, शुभम जाधव. भन्नाट वेग आहे गोलंदाजीत त्याच्या, तशीच कामगिरी करावी लागेल. शुभम जाधवगतच गोलंदाजी करा, नक्की संघ विजयी होऊ शकतो. समोर देखील चैतन्यसारखा विस्फोटक फलंदाज आहे. ओव्हर द विकेटचा मारा सज्ज आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हरला मारलेला हा फटका रोहिदास आणि पुन्हा एकदा झेल जमिनीला दान केला. एकच खेळाडू दोनदा चुकी करतोय आणि चौका. खेळाडू आहेत तिथे दोन, एकच 3 धावा. 3 धावा घ्या आत्ताच्या. रोहिदास एक अनुभवी आहे, स्वतः कर्णधार आहे आणि स्वतःच चुकी करतोय. रोहिदास झेल जमिनीला दान करतोय. नक्कीच झेल सोडला का मॅच सोडली हे त्यांनाच माहीत असेल. क्रिकेटचा नियम आहे पकडो कॅच जीतो मॅच, पकडो कॅच जीतो मॅच. जर तुम्ही कॅचच नाही पकडली तर मॅच कशी काय जिंकणार. क्रिकेट हा असा खेळ आहे
एकाच्या जीवावरती नसतो. रमणिक लाल जैसा फटका लगाया रमनने. समोरच्या दिशेला मारलेला हा षटकार. धन्यवाद डीजे. खरंच या मोरबा पवारवाडी संघाने दहशत केली होती याच मैदानावरती. तिथंच गाणं डीजे ऑपरेटर केतन फाळके आमचे मित्र बरोबर डीजे लावतात. आणि काय कव्हरला मारलेला हा देख ना फटका. आपला पुत्र गुरुदत्त स्टेडियमवरती लाईव्ह मध्ये मॅच पाहतात. संजय पवार यांच्या पुत्रांनी उत्कृष्ट असं षटक हाताळलं. त्यांना 500 रुपयाचं ऑनलाईन पारितोषिक आलंय. वडील घरून मॅच पाहतात. मयूर यांची खरंच साजेशी गोलंदाजी केली मयूर याने. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. लेगबाई स्वरूपात मिळालेली धाव पंच आपल्याला इशारा करून दाखवतात. रविकांत चव्हाण सर खरंच एक सातारा जिल्ह्यातील नामांकित अंपायर्स आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे विशाल. ओव्हर द विकेटचा मारा. नो चेंडू फ्री हिट आहे ना पंच. ओके फ्री हिट इशारा करतात पंच. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 32. यानंतरचा सामना पाहायला भेटणार आहे तो गली रिजन मधून आलेला हा चौकार. बॅटची हलकीशी कडा. झुंकलेला पाहायला दिसतो. याच्या नंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला भेटणार. विनर वर्सेस विनरची लढाई. एका बाजूला खटाव तालुक्यातून आलेला संघ, सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हटलं जातं, त्या गावचा संघ आहे चिंचणी. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह क्रिकेट मधील आकर्षक स्ट्रोक दाखवला रमन याने. सलामीची जोडी मैदानात खरंच खेळी खेळते दाखवून देतायत. आम्ही इतक्या दुरून आलोय. चला चिंचणी संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी स्टेज समोर यायचंय. तुम्ही ऐकताय तरी पण उभं राहिलाय. बघा विचार करा. संघ मालक देखील बघतात आमच्याकडे तिथेच उभं राहिलेत. आणि या सामन्यात जो विजयी संघ होईल त्यांनी देखील इथं टॉस साठी यायचंय. 4 धावा जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. नवीन गोलंदाज सचिन. पाहूया सचिन का स्विच हिट करण्याचा प्रयत्न देखील यशस्वी आणि एकतर्फी सामना जिंकला तो गुहागर संघ. चला आपला चैतन्य आपण इकडे या नाणेफेक केली जाईल. यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला विनर वर्सेस विनरची लढाई. डीजे ऑपरेटर फाळके